या ठिकाणी जवळजवळ गेली 10 वर्ष मी पाहतो. आत्ता काही रस्ते दुरुस्त झाले असतील, पण मुख्य जे रस्ते आहेत, आता बघा ही गाडी चालताना अक्षरशः ती इकडं तिकडे हेलकावे खाते. जर या ठिकाणी काही दुर्घटना घडली, याला जबाबदार कोण राहणार? पोलीस प्रशासनाचं लक्ष नाही, महानगरपालिकेच्या प्रशासनाचं लक्ष नाही, लोकप्रतिनिधीचं लक्ष नाही. कुणाचं जर लक्ष नसेल तर मुकुंदनगर हा भाग वारस आहे की नाही, याला का लावारीस आहे हे तरी ठरवा. एकतर सगळ्यांची भाषा इतकी बदललेली आहे. देशभरामध्ये मुस्लिमांचा द्वेष करण्याची भाषा आहे. भाषा तुम्ही वापरा, पण किमान लोकांचं नुकसान करू नका. स्वतःही जगा, इतरांनाही जगू द्या. रस्त्याची जी अवस्था जी आज झालेली आहे, एक वेळ अशी येईल की तुम्हाला पळता भुई थोडी होईल, लोक तुमच्या पाठीमागे धावतील आणि अशा या खड्ड्यात तर तुम्हाला पळावं लागेल. जशी नेपाळची अवस्था होती तद्वतच भारताची जर ही अशी अवस्था झाली तर याला जबाबदार तुम्हीच आणि तुम्हीच राहणार, हे तुम्ही लक्षात ठेवायला पाहिजे. हा जो भाग आपण पाहिला, आता हा जो पुढचा भाग बघा. या ठिकाणी अक्षरशः रस्त्याची चाळण झालेली आहे. एकही रस्ता असा नाही की ज्या ठिकाणी रस्त्याची अवस्था व्यवस्थितपणे आहे, ज्याला रस्ता म्हणता येणार असा रस्ता मुकुंदनगर भागामध्ये मी तरी आत्तापर्यंत पाहिलेलं नाही. या रस्त्यावरनं कोणीही लोकप्रतिनिधीने पायी नको, तुझ्या त्या मोटरसायकलवरती किंवा तुझ्या साध्या वाहनावरती इथनं जाऊन दाखव, आणि जाताना तुला जर ना काही अडचण झाली नाही, तुला जर काही त्रास झाला नाही, पहा ही अशा पद्धतीची रस्त्याची ही चाळण. आणि ही चाळण हा मुस्लिम बहुल भाग आहे आणि केवळ मुस्लिम लोकांना त्रास देण्याचा हेतू आहे की काय, अशी शंका माझ्या मनात निर्माण होते. कारण ज्या वेळेला या इथनं हे जे लोक चाकरमाने ज्या वेळेला शहराकडे निघतात आणि ज्या वेळेला सकाळी गेल्यानंतर ते संध्याकाळी आपल्या चिलापिल्यांसाठी रोजगाराच्या संधी शोधतात, रोजगारचं जे काही त्यांचं साधन असेल त्यातनं ते अर्जित करतात आणि संध्याकाळी परत येतात, तर येतानासुद्धा त्यांना नरक यातना आणि पुढे जातानासुद्धा त्यांना अशा पद्धतीच्या नरक यातना होतात. हा पहा रस्ता, गाडी इतकी मोठी आहे आणि ती किती हेलकावे खात होती हे पहा. आता याला रस्ता तुम्ही म्हणणार का? हा रस्त्यात खड्डा आहे की खड्ड्यात रस्ते आहेत, तुम्हीच ठरवा. लोक निवेदन द्यायला येतात, तुम्ही निवेदन स्वीकारतात, त्याला केराची टोपली दाखवतात, अक्षरशः त्याची तुम्ही चाळण करतात. 2-4 रस्ते सोडले मुकुंदनगरचे, तर मला तरी आत्तापर्यंत एकही रस्ता, आता मी पूर्ण अर्धा मुकुंदनगर फिरतोय, हा बघा हा भाग पूर्णपणे खड्डामय रस्ता. कसं जायचं हा खूप मोठा प्रश्न.